दाखल करा. आणि त्या काळामध्ये इंग्रज मिशनरी भारतामध्ये कशासाठी आले तर व्यापारासाठी आले. इंग्रज भारतामध्ये व्यापारासाठी आले आणि त्यांच्यासोबत काही मिशनरी आली होती. तर ते मिशनरी आले होते ख्रिश्चन धर्म हा भारत सगळा ख्रिश्चनमय करण्यासाठी. म्हणजे व्यापार आणि धर्मप्रसार अशा दोन हेतूंनी इंग्रज या भारतामध्ये आले होते. मग शाळेमध्ये नाव दाखल करायचं तर प्रथम त्यांना ख्रिश्चन होणं गरजेचं होतं. मग ख्रिश्चन झाले त्यांना त्या ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा होत्या त्या शिकवत होत्या. आणि मग बिरसा मुंडा यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. त्यांनाच नाही तर त्यांच्या सर्व घरच्यांना म्हणजे सगळ्या कुटुंबांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर बिरसा मुंडानेच नाही तर त्यांच्या ज्या काही आदिवासी भागात त्यांच्या त्या ठिकाणी जे लोक होते त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. ख्रिश्चन धर्म स्वीकारून बिरसा मुंडा शाळेत जाऊ लागले. त्या ठिकाणी शाळा शिकू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबा या ठिकाणी आपला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला होतात आणि हे आपलं अत्याचार करतात, आपल्या जमिनी आहेत ते घेतात. हे बिरसा मुंडांना शाळेत गेल्यानंतर लक्षात आलं. त्यांचे जे शिक्षक होते हे या त्यांच्या जातीबद्दल मुंडा जातीबद्दल असेल हिंदू धर्माबद्दल असेल वेगळं काहीतरी सांगायचे आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारायला त्यांना इतरांनी प्रोत्साहित करायचे. हे बिरसा मुंडांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडून दिला. ख्रिश्चन धर्माचा त्यांनी त्याग केला. तुम्हाला माहित असावं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर बिरसा मुंडा यांचं नाव डेव्हिड असं ठेवण्यात आलं. डेव्हिड या नावाने त्यांनी हा धर्म स्वीकारलेला होता. पोरांनो, बिरसा मुंडांनी ज्यावेळेस हा धर्म सोडला, कुठला ख्रिश्चन धर्म सोडला, त्यावेळेस त्यांनी एक नवीन धर्माची स्थापना केली होती. हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. कारण 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये एक पोरगा भगवान बनतो. याच्यापासून आपण काही शिकत नाही, फक्त ते बिरसा म्हणतो आपण, मात्र आपण त्यांच्यापासून त्यांच्या विचारापासून त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत नाही. ठीक आहे. तर बघा त्यांचा धर्म स्थापन केला होता. तर तो धर्म कोणता होता तर बीरसैत नावाचा धर्म होता. बीरसैत नावाचा धर्म बिरसा मुंडा यांनी स्थापन केला होता. बिरसा मुंडा यांनी 1895 साली, ठीक आहे, 1895 ला बीरसैत नावाचा म्हणजे त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी हा बीरसैत नावाचा धर्म स्थापन केला होता. आणि या धर्मामध्ये तुम्हाला हिंसा